हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. आजचा दिवस तर खूप खास आहे. बाप्पा आपल्या घरी आहेत आणि आज आहे बाप्पांच्या निरोपाचा दिवस, म्हणजेच अनंत चतुर्दशी. कसे हे 10 दिवस पटकन निघून गेले कळलंसुद्धा नाही. आज सकाळपासूनच घरात लगबग सुरू आहे. मम्मीची तर सकाळपासून तयारी चालू आहे. बाप्पांसाठी हार, मोदक, नैवेद्य सर्व काही तयारी चालू आहे. बाप्पाचं गोंडस रूप खरंच पाहतच राहावं असं वाटतं. मम्मी इथे दुर्वा आणि जास्वंदाची कंठी तयार करते. कंठी रेडी झाली आहे आणि बाप्पाला घालूनही झाली आहे. बघा किती छान असं रूप हे इथे बाप्पाला आलं आहे. आजचा दिवस हा फक्त आमच्यासाठी नव्हे तर सर्व नातेवाईकांसाठी खास आहे. सर्वजण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि निरोप सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले आहेत. घरात एक वेगळंच चैतन्यमय वातावरण आहे. सर्वजण हसतायत, गप्पा मारतायत. पण या हसण्यामागे एक हळवा कोपरा दडला आहे. तो बाप्पाच्या या निरोपाची आठवण करून देतो. आता आरतीची तयारी सुरू आहे. बाप्पाची आपण शेवटची आरती करून विसर्जनासाठी निघणार आहोत. सुखकर्ता दुःखहर्ता जयदेव जयदेव या आरत्यांच्या सुरांनी खरंच घरात एक सकारात्मक ऊर्जा पसरली आहे. आरतीच्या वेळी सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखा आहे. हा एक असा क्षण आहे जिथे आपण खरंच बाप्पाच्या जवळ असल्याचा अनुभव घेतो. बाप्पाला आनंदाने पाहतो, त्यांची स्तुती करतो आणि आरत्यांमध्ये मग्न होऊन या क्षणाचा आनंद घेतो. आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ झाली आहे. उत्तरपूजा करून आणि सर्वांनी बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आनंदाने बाप्पाला निरोप देण्यासाठी निघणार आहोत.
दरवर्षी आम्ही विसर्जनासाठी निघण्याआधी बाप्पाला पूर्ण घरभर फिरवतो. आता गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा एकच जयघोष करत आम्ही विसर्जनासाठी निघालो आहोत. आपण आता विसर्जनास्थळी पोचलो आहोत. इथे पुन्हा आपण बाप्पांची शेवटची आरती करून बाप्पांना निरोप देणार आहोत. या क्षणी मन खरंच खूप भावूक होतं. डोळ्यात पाणी येतं. 10 दिवस बाप्पाची पूजा करून, त्यांची मनोभावे सेवा करून त्यांना निरोप देणं खरंच खूप जड होऊन जातं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.